नमस्कार मंडळी. तर आज आपण आहोत गोवे गावातील भूषण श्याम पवार. अगदी आपण पाहिलं ना तर जन्मताच अपंग असणारा व्यक्ती आणि त्याचे वडील श्यामभाऊ पवार आणि त्यांचे मिसेस आज आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेले. तर भूषण हा मुलगा आपण पाहिलं तर जन्मताच अपंग जन्माला आला आणि तदनंतर मग त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष आणि मग या संघर्षाला कुठेतरी आधार देण्यासाठी प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांना आपण पाहिलं तर घरघंटी या ठिकाणी भेट दिली गेली. तर ऐकूयात आज त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि भूषण बद्दलच्या प्रतिक्रिया. तर सर्वप्रथम श्यामभाऊ, आपलं नाव आणि आपला परिचय या ठिकाणी आपण द्या. माझं नाव श्यामबाजी पवार. मी काही नोकरी धंदा काही नाही, त्याच्यामुळे शेती मजुरी करून त्याला मी भरपूर काही खर्च केला, पण ते काही मला अपुरे पैसे वाटल्यामुळे मी बंद झालं ते खर्च करायचं. तर मग आता तर घरी बसल्या ठिकाणी त्याची मम्मी असते आणि मी आपलं नोकरीला कामाला कुठं गेला तर मजुरीला जातो, नाहीतर मग घरीच असतो. शेती काय आमची जास्त नाही, कमी आहे, त्याच्यामुळे काही जास्त काय मला जमत नाही. त्याच्यामुळे घरघंटी प्रमोशन मजूर दिली, त्यांचा आम्ही आभार करतो, त्यांचा धन्यवाद. तर आपल्यासोबत भूषणची आई शीतल पवार या देखील या ठिकाणी आहेत. ऐकूयात भूषणच्या जन्मानंतरची त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी भूषण जन्माच्या आधी मी शेतीची कामं करायची. नंतर तो झाल्यापासून मी घरीच असते, त्याची 24 तास सेवा करायला लागते. बघा, जसं की मंडळी आपण पाहिलं, भूषण याचा जन्म होऊन 18 वर्ष कंप्लीट झाली आणि 18 वर्ष कंप्लीट होत असताना भूषणच्या जन्माआधी त्याचे वडील श्यामभाऊ हे शेतीची कामं करायची, त्यांच्या मिसेस शीतल पवार या देखील शेतीला त्यांना हातभार लावायचे. परंतु भूषणच्या जन्मानंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली, कारण भूषण जन्मातच अपंग असल्याने त्यांची भूषणची आई शीतल पवार या पूर्णपणे 24 तास भूषणच्या सेवेसाठी घरी थांबू लागल्या आणि मग कुठेतरी येणारा पैसा, येणारा कुठेतरी रोजगार होता तो थांबला आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक देव माणूस म्हणून त्यांच्या आयुष्यात प्रमोद शेठ मस्कर साहेब सामाजिक प्रतिष्ठान हे उभं राहिलं आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या हाताला हातभार लागावा म्हणून एक घरघंटी देण्यात आली. तर घरघंटीनंतर त्यांचं बदललेलं आयुष्य आणि या बदललेल्या आयुष्यातून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. त्याच्यामुळे प्रमोशन कोर्स करावी, घरघंटी दिली, 2 पैसे उत्पन्न त्याला तिला घरात असल्या ठिकाणी चालू होते, त्याच्यावर मला लक्ष राहील आणि घरघंटी मी चालू शकते. समाजाने बाहेर प्रमोशन घरघंटी दिल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार आहोत. तर मंडळी, माणसातील देव माणूस म्हणून ओळखलं जाणारा प्रतिष्ठान अर्थात प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण पाहिलं ना तर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावामध्ये काही ना काहीतरी भेट दिली जाते. त्यातल्या त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना आधार दिला जातोय. अशाच प्रकारे आज आपण पाहिलं तर गोवे गावातील पवार कुटुंबाला आज देखील प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण घरघंटी या ठिकाणी भेट दिली. तर या प्रतिष्ठानबद्दल ऐकूयात पवार कुटुंबियाच्या भावना. प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सर्व लोकांना फायदा होतोय. आम्हाला देखील त्याचा फायदाच झाला. त्यांचे कार्य असंच चालू राहू आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आमची प्रार्थना. तर प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ज्या प्रकारे पवार कुटुंबाला मदत झाली ना, तर आज भूषणला देखील त्यांना थँक्यू बोलायचं आहे.